आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरचा फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही, याची जाणीव ठेवा, असे विचार प्रसिद्ध लेखक, व्याख्याते व समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वणी शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने वणी येथील KRK हायस्कूलच्या प्रांगणात प्राचार्य वसंत हंकारे यांचे भरकटलेले तरुणाई व न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी वणी येथील सर्व शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप, आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आईबापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आईबापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातातून घडणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका. त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना केले. यावेळी प्राचार्य हंकारे यांच्या मनाला भिडणाऱ्या शब्दातून विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांचेही डोळ्यातून अश्रू निघाले. या कार्यक्रमासाठी संपतराव घडवजे, सरपंच मधुकर भरसट, ग्रामपंचायतचे सदस्य, शालेय समिती पदाधिकारी, विविध संस्थानांचे पदाधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी भरकटलेल्या मुलींची वस्तुस्थिती मांडली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश उगले यांनी तर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राकेश थोरात सर्व उपस्थितांचे आभार मानले. शिवजन्मोत्सव समितीने विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित केलेल्या परिवर्तनात्मक, प्रबोधनात्मक आणि कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समितीचे अभिनंदन केले. चला डोळं झाका, डोळं समोर आला आई बापाला. हे घरामध्ये आई बाप नाहीये. 6 वर्षापूर्वी आई गेली, 4 वर्षापूर्वी बाप गेला. त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आला का आई बाप डोळ्यासमोर? आला का आई बाप डोळ्यासमोर? हे आता आईला कटकरून मिठा मारा आणि सांगा आईला, ही आई एक मिठी मारायची राहून गेली होती ग. बापाला मिठी मारा, बापाला मिठी मारा, मारा आई बापाला मिठी. हे पोरीला, घरातल्या बापाला सांगा, जीव गेला तरी चालेल, जीव गेला तरी चालेल. पप्पा, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला कधीच उभं करणार नाही. पप्पा, मी कधीच तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.